जो व्यक्ती स्वामींवरती मनापासून विश्वास ठेवतो, स्वामी त्या व्यक्तीचं कधीच वाईट होऊ देत नाहीत. स्वामींना काय हवं आहे? तुमची भक्ती हवी आहे. तुम्ही भक्तिभावानं स्वामींना आपलंसं केलं तर स्वामीही तुम्हाला आपलंसं करतील. जिथं विश्वास असेल तिथं पुराव्यांची गरज लागत नाही, मग ती भक्ती असो किंवा व्यक्ती असो. स्वामी म्हणतात, भरवसा आणि आशीर्वाद कधीही दिसत नाहीत, परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात. चांगल्या वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देतो. म्हणून तुमची आज चांगली वेळ असेल तर त्याचा अहंकार करू नका, कारण तुमच्यावरती वाईट वेळ यायला जास्त काळ लागणार नाही. माणसाची बोलण्याची पद्धतसुद्धा माणसाची सुंदरता दाखवते. तुम्ही जर प्रत्येकाशी नम्रपणे बोललात, नम्रपणे वागलात, तर ती पद्धत तुमची अत्युच्च सुंदरता दाखवते. आणि तुम्ही जर एखाद्याशी किंवा प्रत्येकाशी उद्धटपणे वागलात, उद्धटपणे बोललात, तर ती तुमची कुरूपता दाखवते. म्हणून स्वामी म्हणतात, माणसाची बोलण्याची पद्धत त्याची सुंदरता ठरवते. नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं ना, तो खरं आयुष्य जगायला शिकला. आपल्याकडं ज्या गोष्टी नाहीत त्याचं आपण दुःख करत बसतो. त्याच्याऐवजी आपल्याकडं ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आनंद मानला तर काय हरकत आहे? स्वामी हेच म्हणतात. आपण काय करतो? जर आपण अपंग असेल तर ज्याला पाय आहेत त्याच्यावरती रडतो की हा माझ्यापेक्षा चांगला आहे, आपण दुःखी राहतो. जर आपण पायाने धड असू तर आपण चालणाऱ्याकडं बघतो, पळणाऱ्याकडं बघतो की तो सुखी आहे, म्हणून आपण दुःख करतो. जर आपण चालत असू तर आपण सायकलवाल्याकडं बघतो आणि दुःखी होतो की त्याच्याकडं सायकल आहे, माझ्याकडं नाही. जर आपण सायकलवर असू तर आपण दुचाकीवाल्याकडं बघतो आणि दुःख करतो की माझ्याकडं सायकल आहे, माझ्याकडं गाडी नाही, त्याच्याकडं गाडी आहे. जर माझ्याकडं दुचाकी असेल तर फोर व्हीलरमधला माणूस बघतो आणि आपण दुःख करतो की माझ्याकडे टू व्हीलर आहे आणि त्या माणसाकडं फोर व्हीलर आहे. जर तुमच्याकडं फोर व्हीलर असेल तर आपण म्हणतो की माझ्याकडं साधी फोर व्हीलर आहे, समोरच्याकडं अगदी महागडी फोर व्हीलर आहे. म्हणजे आपण काय करतोय? आपण दुःख करत बसतोय. हे दुःख करण्याऐवजी आपण फक्त एकच गोष्ट केली पाहिजे, आपण समाधान मानलं पाहिजे की जर आपल्याकडं साधी फोर व्हीलर असेल तर आपण टू व्हीलरवाल्याकडं बघितलं पाहिजे की याच्याकडं दुचाकी आहे आणि माझ्याकडं चारचाकी आहे. जर आपल्याकडं दुचाकी असेल तर आपण सायकलवाल्याकडं बघितलं पाहिजे की याच्याकडं सायकल आहे आणि माझ्याकडं दुचाकी आहे, मी समाधानी आहे. हे समाधान स्वामींनी शिकवलं आहे. प्रत्येक बाबतीत समाधानी राहा, तुम्हाला दुःख कधीच जवळ येणार नाही. तुम्हाला जर चांगल्या गोष्टीतून पुढं जायचं असेल तर स्वामी माऊलींनी सांगितले समाधान महत्त्वाचं आहे.